जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना अर्ज करण्याची तारीख मात्र 10 ते 17 जानेवारी पर्यंत असू शकते. संभाव्य तारीख 2. अर्जदारांना अर्जाची छाननी करून नामंजूरही करण्यास, अर्ज मागे घेण्यास ही तारीख 18 ते 20 असू शकते. 3. चिन्हाचे वाटप मात्र 21 जानेवारीला होऊ शकते व अर्जदार केलेल्या उमेदवाराला मतदान करण्याची वेळ ही मात्र 30 जानेवारी होऊ शकते व त्यांना निवडून येण्यास व त्यांचा निकाल मात्र 31 जानेवारीला घोषित होऊ शकतो. या सर्व संभाव्य तारीख आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये आरक्षण सोडल्या जाईल त्या जिल्ह्याच्या आरक्षणानुसार मात्र त्या जिल्ह्याची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यामध्ये होऊ शकते. तर महाराष्ट्रात तब्बल 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याला मतदान होऊ शकते. त्यात सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, धाराशिव इत्यादी जिल्ह्यात